आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर आरोप आहे की हे जनतेपासून दूर गेले आहेत. आजकाल बरेचसे मेसेजेस येत आहेत मोबाईल फोन्सवर आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं सिलेंडर स्वस्त झालं आहे 103 रुपयांनी, साखर 39 वरून 29 रुपये झालंय, तांदूळ 105 वरून 65 रुपये झाले, पेट्रोल 83 रुपये होतं 67 रुपये झालं. साहेब आता वेळेवर ऑफिसला जातात. इंग्रजांच्या काळातील कायदे संपत आलेत. जनधन योजनेमध्ये 15 करोड लोकांनी खातं उघडलंय. दुर्घटना विमा होऊ शकतो 12 रुपयांमध्ये, जीवन विमा होऊ शकतो 330 रुपयांमध्ये. इतकं सगळं झालं तुम्हाला समजलंच नाही. तुम्ही विचारा त्यांना टोमॅटोचे भाव, तुम्ही विचारा त्यांना कांद्यांचा भाव. ग्रामीण भागामध्ये तुम्ही पेट्रोल डिझेलबद्दल जर बोललात, जे आंतरराष्ट्रीय जगामध्ये आज 60% घट झाली आहे, जिथे राष्ट्रीय स्तरावर 3% 4% सुद्धा घट झाली नाही आहे. तुम्ही म्हणाल तर इतर अनेक मुद्द्यांवर तुम्ही जे जनधन योजनेबद्दल बोलताय ना, 12.5 करोड अकाउंट उघडले गेले आहेत मागील एका वर्षामध्ये. यामध्ये काही दुमत नाहीये. पण तुम्हाला हे माहीत आहे की ह्या 12.5 करोड अकाउंट्समध्ये किती अकाउंट्समध्ये झिरो बॅलन्स आहे? 75%. 8.5 करोड अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स आहे. का? कारण सगळ्यांनी जनधन योजना उघडली होती, कारण भाजपाने सांगितलं होतं आम्ही सरकारमध्ये आल्यावर तर 15 लाख रुपयाचा काळधन आम्ही टाकू त्यामध्ये. आणि आज जेव्हा उदासीनता संपूर्ण देशामध्ये आहे, देशामधील प्रत्येक व्यक्ती विचारतोय की कुठे गेले माझे 15 लाख रुपये? तर मग भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की अरे बाबा, हे तर निवडणुकीची आश्वासनबाजी होती. तर हे आहे यांचं वास्तव. मग हे वास्तव तुम्ही जनतेपर्यंत का पोहोचू शकले नाही? आम्ही पोहोचवत आहोत आणि पोहोचवू शकतोय. हे बघा, वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनल्सने सर्वे केला. जर तुम्ही पोहोचू शकले असता तर टाइम्स ऑफ इंडियाने असं म्हटलं असतं की 73% लोक सरकारी कामाने संतुष्ट आहेत. काय भास्कर असं म्हणाला असता का की 61% लोक सरकारच्या कामांशी संतुष्ट मला आहेत? खूप आनंद आहे. काय इंडिया टुडेने असं म्हटलं असतं की 56% लोक एनडीएच्या कामाने संतुष्ट आहेत? याचा अर्थ कुठे ना कुठे तुमचं बोलणं लोकांपर्यंत नाही पोहोचलं ना. मला खूप आनंद आहे की तुम्ही सर्वेबद्दल बोललात. आणि आपण हे विसरू नये की हेच सर्वे होते की ज्यांनी 2009 मध्ये सांगितलं होतं की काही चान्स नाहीये युपीए सरकार बनण्याचा. आणि हा सर्वे आहे. आता कधीपर्यंत 2009 वरती अडकून नाही राहणार नाही तुम्ही? मी थोडं पुढे या. मी मी विश्लेषण करतोय की जर तुम्ही सर्वेबद्दल बोलताय ना, ना पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढत आहे, एक्सपोर्ट्समध्ये कमतरता होते, ना पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत आहे, तर कुठल्या वृद्धीबद्दल आपण बोलत आहात? हे सर्वे तर हे सुद्धा म्हणतायत की जगभरामध्ये नरेंद्र मोदींनी जे दौरे केले विदेशांमध्ये त्यामुळे भारताची मान उंचावली आहे. नक्कीच मार्केटिंग खूप चांगली झाली. मी तर म्हणतोय की हा एक फोटो ऑफ सरकार आहे. आणि हेच तुम्ही बघत आहात. एकीकडे आपण म्हणत आहोत की स्वच्छ भारत, सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं जातंय की झाडू घेऊन या, आणि दुसरीकडे बजेटच्या नावाखाली 50% घट केली जाते. तर कुठून होईल स्वच्छ भारत? स्वच्छ भारताच्या निर्मल भारतासाठी तुमच्या सरकारने किती पैसा ठेवला होता? 12,000 करोड. या सरकारने किती ठेवलाय? 6,000 करोड. तुमच्या 12,000 करोडने स्वच्छता झाली का? नाही, कदाचित झाली नसेल तेव्हा. परंतु तुम्ही समजून घ्या की त्या स्वच्छ भारत योजनेमध्ये केवळ स्वच्छता नाहीये. जे टॉयलेट्स बनवले जातात, गावागावांमध्ये रक्कम दिली जाते, ते सगळं त्यामध्ये समाविष्ट आहे. मी हे बघा, जर तुम्ही मला विचाराल की जर आपल्या सगळ्या योजनांचं त्यांच्या ज्या आशा इच्छांच्या अनुसार, जनतेच्या अनुसार होत असेल, तर मग आम्ही परत सरकारमध्ये आलो असतो. यामध्ये दुमत अजिबात नाहीये की आमच्या खूप साऱ्या उणीवा राहिल्या असतील, त्यामुळेच तर आज आम्ही सरकारमध्ये नाही आहोत. हे बघा, त्यामुळेच तर तुमच्या योजनांबद्दल म्हटलं जातं की त्यामध्ये हजारो करोड रुपये ठेवलेत, पण ते कुणाच्या तरी खिशामध्ये गेलेत, खर्च झालेले नाहीत. सगळ्या प्रोजेक्टमध्ये खर्च झाले आहेत. विश्लेषण यामध्ये मी देऊ इच्छितो की जर तुम्हाला असं वाटतं की याचं
याचं उत्तर आहे की बजेटमध्ये कपात व्हावी आणि त्यामध्ये देशाचा विकास होईल, मी याच्याशी सहमत नाहीये. पण तुम्ही यावर कुठे फोकस करताय? तुम्ही दररोज म्हणता, राहुल गांधी म्हणतात की पंतप्रधान विदेश यात्रेमध्ये व्यस्त आहेत, ते हिंदुस्थानच्या टूरवर आहेत, ते आजकाल ते NRI झाले आहेत. परंतु हे सुद्धा तर वास्तव आहे. तुम्ही मला सांगा, जेव्हा वर्तमानामध्ये इतकी वाईट अवस्था देशामध्ये आहे, कृषी क्षेत्रामध्ये आहे, तर त्याचा आपण आढावा किंवा भेट जर घ्यायला नाही इतकी पाहिजे वाईट का? अवस्था होती तर राहुल गांधी 56 दिवसांसाठी कुठे गायब झाले होते? आत्मावलोकन करण्यासाठी गेले होते. त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आता? आता येऊन पूर्णपणे लागले आहेत ना. मनमोहन सिंग हां. 2009 ते 2010च्या दरम्यान 42 दिवस विदेश यात्रेवर गेले होते 14 देशांमध्ये. 3 वेळा अमेरिकेला गेले होते एका वर्षात. मोदी 57 दिवस गेले. जर कंपॅरिझन केलं तर फक्त 15 दिवस जास्त गेले आहेत. तेव्हा मनमोहन सिंग यांना तुम्ही विचारलं नाही का की तुम्ही का बाहेर फिरत असता? इथे शेतकरी खूप त्रस्त आहे, आत्महत्या करतोय, नका जाऊ. तर प्रश्न हा आहे की तडजोड त्यावेळी कुठल्याही देशाच्या अंतर्गत विषयाबाबत नव्हती झाली. आपले पंतप्रधान आपल्या देशाच्या अंतर्गत विषयामध्ये सुद्धा पूर्णपणे, भले ती दौऱ्याची गोष्ट असो, भले मग रक्कम देण्याबाबतची गोष्ट असो, भले मग भरपाई देण्याची रक्कम देण्याबाबत असो. जसं उदाहरण म्हणून द्यायचं झालं, माझ्या राज्यामध्ये 2 वेळा गारपीट आणि अतिवृष्टी झाली. आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो. एकदा केंद्र सरकारकडनं 1000 करोड रुपये दिले गेले, एकदा 800 करोड दिले गेले शेतकऱ्यांसाठी. आता वेगळी गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या हातात नाही पोहोचले राज्य सरकारद्वारे, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु रक्कम तर केंद्र सरकारद्वारे दिली गेली. तर जी गरज होती त्या वेळेमध्ये कुठल्याही सेक्शनमध्ये जिथे पीडित व्यक्ती असेल, तिथे आपल्या पंतप्रधानांनी पूर्णपणे आत्मावलोकन करून निर्णय घेतला होता. एक उदाहरण सांगा जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग एखाद्या शेतकऱ्याच्या घरी गेले असतील ज्याचं घर उद्ध्वस्त झालं असेल. कित्येकदा दौरा त्यांनी केला आहे, कित्येक जागी गेले आहेत. कुठलाही आठवत असेल? पूर्ण दौरा केला मी तर असेल. रिसर्च केला, मला एक उदाहरण नाही मिळालं जेव्हा कुणाचाही गारपिटीमुळे कुणाचंही पीक खराब झालं असेल. पंतप्रधान मनमोहन सिंग जी गेले आहेत, सोनिया गांधी जी गेले आहेत, हे आत्ताच गेले आहेत. नाही, आता तर जात आहेत. तेव्हा सुद्धा गेले होते. तेव्हा सुद्धा गेल्या होत्या. पण तेव्हा सुद्धा गेल्या होत्या. जेव्हा आता सुद्धा गेल्या, तेव्हा सुद्धा गेल्या होत्या. काँग्रेसचे वाईट दिवस तरी यामुळे आलेत कारण जे राज आहे त्यांनी प्रजेला सोडून दिलंय. प्रजा मागे गेलीये. प्रजेला यांनी कुठल्या शेतकऱ्याच्या घरी गेले नाही, त्यामुळे वाईट दिवस आले. जर हे प्रजेच्या बरोबर राहिले असते तर चांगले दिवस आले असते ना. मी यांच्या भावनांचा नक्कीच आदर करतो आणि मी स्वतः शोमध्ये सांगितलं होतं की नक्कीच आमच्या उणिवा होत्या, म्हणूनच आज आम्ही लोक विरोधी पक्षामध्ये बसलो आहोत आणि जर आम्ही स्वीकारलं नाही ते, तर तोटा आमचाच आहे ना. तर मी या मुद्द्यापासून कधीच पळत नाही आणि या मुद्द्यामध्ये मी कधीच असं नाही म्हणते की आमच्या काही उणिवा नव्हत्या. जर आमच्या उणिवा नसत्या तर आम्ही विरोधी पक्षामध्ये का बसलो असतो? याचं आम्हाला आत्मावलोकन करायला पाहिजे. जेव्हा अरुण जेटली इथे आले होते तेव्हा मी विचारलं होतं, सिंधियाजी म्हणतात की हे सुटाबुटाचं सरकार आहे. तर ते म्हणाले की आमचं सरकार तर सुटाबुटाचं सरकार आहे, त्यांचं सरकार सुटकेसचं सरकार आहे. सुटाबुटाचे सरकार किंवा सुटकेसचं सरकार, कुठलं सरकार चांगलं आहे? मला असं वाटतं की ना सुटाबुटाचं सरकार आणि ना सुटकेसचं सरकार. तर मग का? तुम्ही प्रश्न विचारलाय, ऐकून मला घ्या, संधी तर ऐकून द्या घ्या. ना बोलायला. मला असं वाटतं की जनहिताचं सरकार, जनसेवेचं सरकार आणि विकासाचं सरकार आणि पारदर्शकतेचं सरकार, कुठलेही दल जे सरकारमध्ये बसलेले आहेत, आपण हे विसरू नये की आपल्याला तिथे जनतेद्वारे बसवलं गेलंय सेवा करण्यासाठी, विकास करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी. जेव्हा ही इच्छा आपल्या डोक्यामध्ये नसेल ना, परंतु ही इच्छा आपल्या मनामध्ये असेल, तेव्हाच देशाचा खरा विकास आणि खरी प्रगती होऊ शकेल. हे असं म्हणत आहेत की आपल्या एका वर्षामध्ये या गोष्टी होऊ शकत नव्हत्या. तर मी म्हणतोय यांना की विचारा की जर 1 वर्ष बीजेपीला झालंय तरी या गोष्टी म्हणतात की यांनी हे केलं नाही, ते केलं नाही, तरी असं कसं म्हणजे आपले दिवस विसरले जेव्हा यांनी त्यावेळेच्या कॉमनवेल्थ गेममध्ये काय काय केलं होतं हे सगळं तुम्हाला आणि सगळ्यांना माहिती आहे की हो बाबा किती पैसा, किती अब्ज रुपयांचं नुकसान झालं होतं देशाचं, तेव्हा तुमच्या लक्षात नव्हतं का? मला तर तुम्हाला हेच निवेदन करायचं आहे की कुठल्याही सरकारचं मूल्यांकन होतं ना, जेव्हा बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये अंतर असतं. जर यांचं बोलणं जर नसतं या सगळ्या मुद्द्यांवर, एक उदाहरण मी तुम्हाला आणखी देतो.
जेव्हा रुपया 63 रुपयांवर होता 1.5 वर्षांपूर्वी, तेव्हा म्हटलं गेलं होतं की युपीए सरकारने रुपयाला व्हेंटिलेटरवरती टाकलंय आणि आम्ही येऊन आणि परत 48 पर्यंत आणू. मागील 3 महिन्यांमध्ये यांच्याच कॉमर्स मिनिस्टरने, निर्मलाजीने वक्तव्य दिलं होतं की रुपया 64 वरच असायला पाहिजे, तेव्हा आपले एक्सपोर्ट्स व्हायबल होतील आणि आज सुद्धा 64 वरच आहे. तर जो रुपया व्हेंटिलेटरवर होता, तो आज व्हेंटिलेटरवरून ऑफ का नाहीये? आज सुद्धा व्हेंटिलेटरवरच का आहे? तर कुठल्याही सरकारच्या बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये इतकं जास्त अंतर असेल, तर त्यांचं मूल्यांकन करणं विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि आमची जबाबदारी आहे, जे आम्ही करू सुद्धा. यांना जो प्रश्न विचारायचा आहे, हा असा प्रश्न सोशल मीडियावरती सुद्धा खूप येत आहे. नेहरूजी 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधान होते. इंदिराजी 15 वर्ष 91 दिवस पंतप्रधान होत्या. राजीव गांधी 5 वर्ष 32 दिवस पंतप्रधान होते. मनमोहन सिंगजी 10 वर्ष 4 दिवस पंतप्रधान होते. जोडले तर 47 दिवस 48 दिवस. 47 वर्ष 48 दिवसांमध्ये चांगले दिवस येऊ शकले नाही. तुमची इच्छा एका वर्षात यावे? मी तुमच्याबरोबर मला 2च गोष्टी बोलायच्या आहेत. मला तर आश्चर्य वाटेल जर तुम्ही म्हणाल की 47 वर्षामध्ये काहीच विकास नाही झालाय देशामध्ये, काही प्रगती नाही झाला झाली. ना. खूप घोटाळे आज- झालेत ना. नक्कीच झाले हे असतील. बघा, लोक हे म्हणतायत बघा, की घोटाळे हे बघा, जास्त झालेत, एक मिनिट, विकास एक मिनिट, कमी झालाय. जी, मी नक्कीच झाले असतील. मी या तुमच्याशी सहमत आहे आणि जितकी घृणा तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त घृणा मला आहे. मी तुमच्याबरोबर पूर्णपणे सहमत आहे. हो, तुम्ही परंतु मान्य का करणारच हो. मला त्यांना मला त्यांचं म्हणणं संधी मांडू द्यावी द्या. बोलण्याची. नाही, त्यांना बोलू देत ना. परंतु विकास नाही झाला का? प्रगती नाही झाली का? त्याच्यापेक्षा जास्त घोटाळे झाले. तर त्याच आधारावर, परंतु तुम्हाला वाटत असेल की जर 37 वर्ष 47 वर्षाचा आकडा तुम्ही दिलाय, तुम्हाला असं वाटत असेल की 47 वर्ष असंच चालू राहावं प्रश्न विचारल्याशिवाय. लोकशाहीच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रश्न विचारला जावा. जेव्हा मूल्यांकन केलं जाईल तेव्हा बोलण्यात आणि करण्यामध्ये फरक असावा आणि ती आपली जबाबदारी आहे.